गुड मॉर्निंग। आज बनवले होते मी पनीर हक्का नूडल्स। कधी कधी संध्याकाळच्या वेळेला खूप चमचमीत असं खावंसं वाटतं। त्याचं सोल्युशन आहे मिलेट्सचे नूडल्स, पण आज मला खायचे होते मैद्यापासून बनवलेले नूडल्स, म्हणून मी बनवली हक्का नूडल्सची रेसिपी। आता याची रेसिपी ना खूपच सोपी आहे आणि ही मी खूप आधीपासून बनवतेय, त्यामुळे मला ती झटपट बनवता येते। मात्र त्यासाठी घरात सगळे जिन्नस अवेलेबल, जसे की हक्का नूडल्सला लागणारे मेन इन्ग्रेडियंट्स, नूडल्स, कांद्याची पात आणि सोया सॉस। बाकी सगळं ऑप्शनल आहे। आणि मग रेसिपीला सुरुवात करताना नूडल्स उकळत्या पाण्यात मीठ घालून व्यवस्थित बॉईल करून घेतले आणि मग पॅन मध्ये पनीरचे तुकडे थोडेसे शॅलो फ्राय करून घेतले। आता मी या रेसिपी मध्ये पनीर वापरले, तुम्ही प्रोटीनचा कोणताही सोर्स वापरू शकता। भाज्यांमध्ये माझ्या घरात असलेल्या भाज्या वापरल्यात मी, जसे की कांदा जो उभा चिरून घेतला आणि ढोबळी मिरची पण उभी चिरून घेतली। आपण सॅलड साठी किंवा कॉन्टिनेंटल रेसिपीज साठी ज्या भाज्या वापरतो त्याही तुम्ही यामध्ये घालू शकता। मग पॅन मध्ये तेल घालून थोडेसे लसूण आधी फ्राय करून घेतले, मग कांदा आणि ढोबळी मिरची फ्राय करून घेतली, मग कांद्याची पात, सोया सॉस, विनेगर, उकडलेले नूडल्स, फ्राय केलेले पनीर आणि मीठ। या रेसिपी मध्ये तेल थोडं बेतानेच वापरायचं, म्हणजे त्रास। खरंच खूपच सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा।